नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारची. बघा, दासीला एक कमेंट आली होती की हरदेवानीमधलं 243 नंबरचं पद घ्या, जे की होळीवर आधारित आहे. दासी प्रयत्न करेल, काही चुकलं तर क्षमा असावी. प्रेमाने बोला धन्यरंकारजी. बघा बाबाजी 243 नंबरच्या हरदेवानीच्या पदामध्ये आपल्याला सांगतायत की गुरु सारखी जगी या होळी कोण खेळणारा आहे, अर्थ काय तो या होळीचा कोण सांगणारा आहे. जे जे जन हे होळी खेळती पूर्ण सद्गुरूच्या संगे, रंगवितो सद्गुरु तयांना या बेरंगीच्या संगे. रंगे भरून भरून सद्गुरु मारितो ज्ञानाची ही पिचकारी, आनंदाच्या मस्ती माझी बुडून जाती नरणारी. मिळून मिसळून वागवण्याचा सद्गुरुपाशी आहे गुलाल, याला लावून घेणाराच प्रेमाची या चाले चाल. म्हणे हरदेव गुरु कृपेने जेव्हा मिळतो परमात्मा, प्रियतमा मी तुझीच झाले आनंदाने म्हणे आत्मा. बघा बाबाजींनी किती सुंदर ओळी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत. बाबाजी म्हणतायत की गुरु सारखी जगी या होळी कोण खेळणारा आहे. आता नेमकं होळी म्हणजे काय? आता पहिल्यापासून जी आख्यायिका आलेली आहे की भक्त प्रल्हाद त्याला स्वतःचा पिता मारण्याचा प्रयत्न करत होता. बऱ्याच प्रकारे प्रयत्न केला. कधी कड्यावरून ढकलून दिलं, कधी उकळत्या तेलामध्ये टाकलं, म्हणजे बराच काही प्रयत्न करून सुद्धा त्याला जेव्हा काहीच झालं नाही, तेव्हा त्या भक्त प्रल्हादाची आत्या जी होलिका होती तिला अग्नीचं वरदान प्राप्त होतं की ती अग्नीनं जळत नव्हती. म्हणून ती म्हणली की मी ह्याला स्वतः अग्नीमध्ये घेऊन बसते, बघू कसा मरत नाही. कुठेतरी या गोष्टीचा तिला अहंकार आला आणि ती भक्त प्रल्हादाला घेऊन त्या चितेवर बसली. पण त्या अहंकारानं तिचा स्वतःचाच नाश झाला आणि ती स्वतः त्या आगीमध्ये जळून खाक झाली. पण भक्त प्रल्हादाला तिथे सुद्धा काहीच झालं नाही. ही होळी त्या काळची होती. ती आख्यायिका आजपर्यंत आहे, म्हणून आपण होळी साजरी करतो. पण बाबाजी इथं म्हणतायत की गुरु सारखी जगी या होळी कोण खेळणारा आहे. मग आता सद्गुरू नेमकं कोणती होळी करतायत? आता आपल्यासारखा माणूस, अवगुणाने भरलेला माणूस ज्यावेळेस सद्गुरूपाशी जातो त्यावेळेस माझा सद्गुरू माझ्यामधले षडविकार, काम, क्रोध, मद, दंभ, अहंकार, जे काही षडविकार आहेत त्याची होळी करतायत अगोदर सद्गुरू आणि मला पावन पवित्र करता येतो. ज्यावेळेस माझ्यामधले षडविकार निघून जात आहेत ना, त्यावेळेस मी आपोआप पावन होते, मी संत होते. आणि ही खरी होळी आहे, म्हणून बाबाजी सांगतायत. पुढे बाबाजी म्हणतायत की अर्थ काय तो या होळीचा कोण सांगणारा आहे. नेमकं सद्गुरू जवळ गेल्यानंतर कोणती होळी असते त्या होळीचा अर्थ दुसरं कुठेही गेल्यानंतर कळणार नाही. का तर नेमकं ही होळी आहे कशाची हे समजून घेणं गरजेचं आहे. 4 लाकडं आणि 4 गवऱ्या जाळल्या म्हणजे होळी होत नाही. होळी खरं तर ह्या अहंकाराची करायची आहे. जिथं भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होळिकेचा अहंकार जागृत झाला होता, त्याच्या वडिलाचा हिरण्यकश्यपूचा अहंकार जागृत झाला होता, कुठंतरी त्या अहंकाराला मारण्याची ही होळी आहे. आणि दुसऱ्या दिवशी जे धुलिवंदन असतं, त्या अहंकार जाळून जी खाली राख शिल्लक राहिलेली असते ती धूळ कपाळाला मस्तकाला लावून वंदन करण्याचा दिवस असतो. ती असती होळी आणि धुलिवंदन. पण आज आपण फक्त ते नावापुरतंच ठेवलेलं आहे. धुळीवंदनला तर वेगळंच काही रूप दिलेलं आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की सद्गुरू जवळ गेल्यानंतर जी होळी होते ती खरी महत्त्वाची होळी आहे आणि ती होळी प्रत्येकानं खेळणं गरजेचं आहे. पुढे जाऊन बाबाजी म्हणतायत की जे जे जन हे होळी खेळती पूर्ण सद्गुरूच्या संगे, रंगवितो सद्गुरू तयांना या बेरंगीच्या संगे. म्हणजे जे जे लोक सद्गुरू सोबत अशी होळी खेळतायत ना, सद्गुरू सुद्धा त्यांना ह्या भगवंताच्या रंगामध्ये रंगवून टाकतो. म्हणतात ना की रंगरूपाहून भिन्न हे प्रभू कोटी कोटी प्रणाम तुला. आपण म्हणू ह्या भगवंताला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तर मग ह्या भगवंताच्या रंगामध्ये आपण कसे रंगणार. एके ठिकाणी गीतकार सुंदर म्हणतो की देवा चरणी देवी सावा, तुझा विसर ना व्हावा, तूच ध्यानी मनी राहावा, की हरिनामाचा रंग हा लागावा, की हरिनामाचा रंग हा लागावा. मीराला लागता रंग ती हरिभजनी झाली दंग, तुकोबा गाई अभंग नयनी पाहे पांडुरंग, प्रल्हाद करे तुझा धावा, की हरिनामाचा रंग हा लागावा, की हरिनामाचा रंग हा लागावा. पुढे जाऊन बाबाजी म्हणतायत की भरून भरून सद्गुरू मारितो ज्ञानाची ही पिचकारी, आनंदाच्या मस्ती माझी बुडून जाती नरणारी. आता विचार पडला असेल की ज्ञानाची पिचकारी म्हणजे काय. तर अहो, प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवचनातून मला सद्गुरू किती ज्ञानाचे उपदेश देत आहेत.
बाबाजी त्यालाच तर ज्ञानाची पिचकारी म्हणतायत की भरून भरून मारतायत. आणि आनंदाच्या मस्ती माझी बुडून जाती नरणारी. म्हणजे एवढा आनंदामध्ये तिची सद्गुरूकडून जे ज्ञानाचे उपदेश येत आहेत, जे काही वचनं येत आहेत, ते ऐकून नरनारी आनंदित होऊन जात आहे, त्या प्रवाहामध्ये बुडून जात आहेत, असं बाबाजी आपल्याला सांगतायत. पुढे जाऊन बाबाजी म्हणतायत की मिळून मिसळून वागवण्याचा सद्गुरूपाशी आहे गुलाल, याला लावून घेणाराच प्रेमाची या चाले चाल. म्हणजे आता मिळून मिसळून वागवण्याचा गुलाल कोणता आहे व सद्गुरूजवळ? मिळून मिसळून माणूस केव्हा राहू शकतो? जेव्हा हे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. का तर ह्या ब्रह्मज्ञानानंतर माणसांची अवस्था कशी होते की प्रत्येकामध्ये भगवंत, म्हणजे प्रत्येकामध्ये मीच, दुसरा आणि मी, माझ्यामध्ये त्याच्यामध्ये काही फरकच नाही. त्यावेळेस ही अवस्था निर्माण होते ना, ती ब्रह्मज्ञानामुळे होते. आणि कुठेतरी तो गुलाल सद्गुरूजवळ आहे की प्रत्येकाला मिळून मिसळून वागवतोय. आणि सद्गुरू मला प्रेमाची भाषा शिकवतात. म्हणजे प्रेमाची भाषा सर्वोत्तम भाषा, फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही, तर मला ते सद्गुरू शिकवतायत. मला सत्संगला गेल्यानंतर अगोदर प्रेमाने बोला म्हणतायत, फक्त दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही, तर मला सुद्धा स्वतःला ते बोलायचंय. ज्यावेळेस ब्रह्मज्ञान होतो, कणाकणामध्ये मला हा निराकार दिसायला लागतो, प्रत्येकामध्ये मला हा भगवंत दिसायला लागतो, त्यावेळेस माझी अवस्था आपोआप संतांची होते. आणि संतांची अवस्था कशी असते? संत जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. संत हे जगासाठी आलेले असतात, जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात. संतांच्या हृदयामध्ये फक्त जगाच्या कल्याणाचीच भावना असते. पुढे जाऊन बाबाजी आपल्याला सांगतायत की म्हणे हरदेव गुरु कृपेने जेव्हा मिळतो परमात्मा, प्रियतमा मी तुझीच झाले आनंदाने म्हणे आत्मा. बघा किती सुंदर ओळी लिहिल्या तो बाबाजींनी, की म्हणतायत की ज्यावेळेस या सद्गुरूच्या कृपेनं मला हा परमात्मा भेटतो, तेव्हा हा माझ्यामधला आत्मा ह्या भगवंताला म्हणते की प्रियतमा मी तुझीच झाले. किती सुंदर ओळी लिहिल्यात, किती छान सांगितलंय आपल्याला समजावून ह्या हरदेवानीच्या पदामध्ये बाबाजींनी. गरज आहे आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची. आणि जोपर्यंत माझ्यामध्ये तो विश्वास येत नाही ना, तोपर्यंत माझं कर्म सुधरत नाही हो. आणि जोपर्यंत माझं कर्म सुधरत नाही, तोपर्यंत बाकी काहीच उपयोगाचं नाही. ब्रह्मज्ञान घेऊन उपयोग नाही. बाबाजींनी हरदेवानीमध्येच सांगितलंय, ब्रह्मज्ञान घेऊन जाय आणि जीवनात ना उतरविले, लाभ तया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. एखादं जर कर्म चुकलं ना, चुकली यावर मग फेरा पडे, अशी एक छोटंसं उदाहरण सांगल आणि आपली सेवा इथंच संपवल. बघा, एक वाटसरू असतो, शेतातून चालत जायलेला असतो, ऊन खूप असतं, त्याला तहान लागलेली असते. एक शेतकरी भुईमुगाची पेरणी करत असतो. आता तिथे तो जातो, म्हणतो मला तहान लागली हो, पाणी पितो, देतात त्याला पाणी प्यायला, पितोही. थोड्या वेळानं वाटतं त्याला की आपण जेवण सुद्धा करावं. तो विचारतो मला भूक पण लागली हो, तुमच्याकडे आहे का काही? तो म्हणतो आहे ना. शेतकरी म्हणतो आहे, थांबा आपण थोड्या वेळात जेवण करू, मग तुम्ही जा. आता तो शेतकरी बैल सोडतो, बांधतो, त्यांना पाणी पाजतो आणि परत हे दोघं जेवायला बसतात. जेवण करतातही. आता शेतकऱ्याने डबल आपली टिफन जोडली, चालू केली आणि आता ह्याला वाटसरूला जायचं असतं. शेतकरी जेव्हा पेरणी करत करत पलीकडे तोंड करून गेला, त्यावेळेस ह्या वाटसरूला तिथं पोत्यामध्ये शेंगदाण्याचं बियाणं दिसलं आणि त्यानं ते मूठभर शेंगदाण्याचं बियाणं घेतलं आणि खिशामध्ये टाकलं गपचूप. आता तो तिथून निघून गेला. काही कालांतरानं, थोड्या दिवसामध्ये त्याच्या प्रारब्धानुसार त्याचा मृत्यूही झाला. आणि विशेष म्हणजे तो पुन्हा कुत्र्याचा जन्म घेऊन ह्याच शेतकऱ्याच्या घरी जन्माला आला. तोपर्यंत शेतकऱ्याचा भुईमुग काढलेला होता, शेंगाची थापी लावलेली होती आणि ह्या कुत्र्याला तिथं शेंगाच्या थापीजवळ बांधलेलं होतं. विशेष म्हणजे एका संध्याकाळी धापात चोर आले काही ते पोते नेण्यासाठी. हे कुत्र भुंकतय, मोठ्या मोठ्यानं भुंकून सांगतंय, अरे फक्त एक मुठभर चोरलं होतं रे. तर कुत्र होऊन इथं राखण करावी लागते, तुम्ही तर पोतेच्या पोते घेऊन जायलात, विचार करा काय होईल. ते कुत्र सांगतंय त्याच्या आवाजात, त्याच्या भाषेमध्ये, पण आम्हाला कळत नाही. कुठेतरी अवस्था तीच आहे. आम्हाला बरेच जण काही काय सांगतायत, पण आम्हाला ते कळत नाही. मग आता सद्गुरू आलेत ना सांगायला, निदान किमान त्यांचं तरी ऐका आणि ते आपल्या आचरणात उतरवा. दासीकडून बरंच काही चुकत असेल, उदाहरणातून क्षमा असावी. आज महिला दिवस आहे, त्याच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रंगपंचमीच्या सुद्धा शुभेच्छा. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवत जावा, लाईक करत जावा, कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला का नाही हे सुद्धा सांगत जावा. प्रेमाने बोला. धन्यरंकार.